अमरावती में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन व दिवंगत उप मुख्यमंत्री अजित पवार की जयंती के अवसर पर बड़े स्तर पर वृक्षारोपण अभियान चलाया गया। जानकारी के अनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन व दिवंगत उप मुख्यमंत्री अजित पवार की जयंती के उपलक्ष्य में अमरावती के हनुमानगढ़ी क्षेत्र में 25,000 पौधों के वृक्षारोपण अभियान की शुरुआत की गई। इस अभियान का नेतृत्व विधायक रवि राणा और पूर्व सांसद नवनीत राणा ने किया। कार्यक्रम में अमरावती के पुलिस आयुक्त राकेश ओला, संत गाडगे बाबा अमरावती विश्वविद्यालय के कुलपति व विभिन्न सरकारी विभागों के अधिकारी और कर्मचारी भी शामिल हुए। आयोजकों के अनुसार पर्यावरण संरक्षण और महाराष्ट्र को हरित व प्रदूषण मुक्त बनाने के उद्देश्य से यह अभियान पूरे सप्ताह चलाया जाएगा। या ठिकाणी तुम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे, काय नेमकं प्रयोजन आहे, झाड लावणार आहे आणि ते जगवण्यासाठी नेमकं काय प्रयोजन राहणार आहे? नाही, आता पावसाचा पिरियड आहे आणि आजही तुम्ही जर पाहू शकता की पूर्ण भरभरून पाऊस सुरू झाला आहे आणि त्याच्यामध्ये पोल्युशन मुक्त हा महाराष्ट्र झाला पाहिजे। आमचे लाडके भाऊ आणि आमचे देवाभाऊचे आज वाढदिवस आहे, त्या निमित्ताने आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये मिनिमम 25,000 झाडं आपण लावून घेत आहे आणि तसंही आमची अमरावती पोल्युशनचे आजूबाजूही कुठे खराब पोल्युशन नाही आहे, चांगलं पोल्युशनच आहे आमचं जिल्ह्यामध्ये। क्लायमेट चांगला आहे, पण तरी येणारे पिढीसाठी आणि आजचे जे कार्यकर्ते आहे आमचे देवाभाऊचे, आम्ही आमच्या मुख्यमंत्रीला, आमच्या भावाला काय देऊ शकतो, तर आमच्या क्षेत्राला स्वच्छ वेदर, क्लायमेट आणि पोल्युशन मुक्त राहायला पाहिजे। त्याकरिता 25,000 झाडे लावून घेते आणि आमचे आदरणीय अजितदादा पवार यांची आज जयंतीसुद्धा आहे। या निमित्ताने त्यांची आठवण म्हणून, त्यांचे कार्याला सलाम म्हणून, त्यांच्यावर प्रेम करणारी हा पूर्ण महाराष्ट्र म्हणून आपण आज त्यांच्या निमित्तसुद्धा झाड लावण्याचे कामं करत आहे। आणि सगळे महाराष्ट्राचे जेवढेही युवक आहेत, ज्यांना माहीत आहे क्लायमेट इज व्हेरी इम्पॉर्टंट, वेदर, पोल्युशन आणि स्वच्छ पोल्युशन राहायला पाहिजे, त्यांनी सगळ्यांनी आपल्या आपल्या आईवडिलांचे नावाने एक एक झाड प्रत्येक ठिकाणी आपण लावलं पाहिजे। तेवढंच मी सगळ्यांना विनंती करते। आणि किती झाडं लावण्याचा संकल्प आहे? या ठिकाणी हनुमानगढी, ज्या ठिकाणी 151 फूट उंच बजरंगबलीची मूर्ती स्थापित होत आहे, बाजूलाच राम वाटिका एक भव्य गार्डन डेव्हलप होत आहे आणि या परिसरामध्ये जवळपास 25,000 झाडाची आम्ही लावण्याची सुरुवात करत आहे। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त, ज्यांनी नेहमी लोकांना न्याय देण्याचं काम केलं, जनतेची सेवा केली आणि आजसुद्धा त्यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून आम्ही साजरा करत आहे आणि या सेवा दिवसाच्या माध्यमातून 25,000 झाडं संपूर्ण जिल्ह्यामध्ये लावण्याचा संकल्प नवनीत राणांनी केला आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता, युवासेना पार्टीचे कार्यकर्ता, संपूर्ण जिल्ह्याचे अधिकारी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये, संतांच्या उपस्थितीमध्ये हे वृक्षारोपण सुरू झालेलं आहे आणि हे 10 दिवस हा पूर्ण सप्ताह चालणार आहे। या सप्ताहामध्ये तालुक्याच्या धारणी आहे, चिखलदरा आहे, चांदूर बाजार आहे, अंजनगाव, दर्यापूर, तिवसा सगळ्याच परिसरामध्ये 10 दिवस आम्ही वृक्षारोपण करू, 25,000 झाडं लावू आणि त्या ठिकाणी अजितदादा पवार, स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंतीसुद्धा आहे। हे सुद्धा या झाडाच्या माध्यमातून दादांची आठवण म्हणून प्रत्येक ठिकाणी आम्ही झाडं लावत आहे आणि देवाभाऊंना आज वाढदिवसाच्या रूपामध्ये प्रदूषणमुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, प्रदूषणातून महाराष्ट्र बाहेर पडला पाहिजे आणि सगळ्यांना स्वच्छ आणि सुंदर एक चांगली हवा मिळाली पाहिजे, या दृष्टीने 25,000 झाडं लावण्याचा संकल्प नवनीत राणेंनी केला आहे आणि वृक्षारोपण भर पाण्यामध्ये सुरू आहे। प्रदूषणमुक्त